संपादक संतोष सिंग चौहान। प्रथमतः पुणे विद्यागृह संस्था आहे जी ज्या संस्थेच्या संदर्भात जे महिला आहे अध्यक्ष आहे तर त्या संदर्भात काय बोलणार आहे काय नाही भ्रष्ट कारोबार काय आहे त्या संदर्भात काय चर्चा आहे तर सविस्तर जाणून घेऊया आपण काय बोलणार आहे या विषयावर। सर, पहिली तर गोष्ट आहे, मी बहुजन युथ पॅंथरची महाराष्ट्र संघटक। पुणे विद्यार्थी गृहामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। भ्रष्टाचार चालू असताना तिथे ज्या महिला कामं करतात, सफाई कामगार आहेत, शिक्षिका आहेत, त्या संस्थेमध्ये त्यांचं शोषण केलं जातं आहे, त्यांच्यावरती अत्याचार केला जातो आहे, त्यांच्यावरती बलात्कार केला जातो आहे। एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये असे जर प्रकार घडत असतील तर हे मानवतेला काळिंबा फासणारी गोष्ट आहे। आज संस्था ती एवढी मोठी आहे, नामांकित आहे, आणि त्या नामांकित संस्थेमध्ये अशा महिलांचं शोषण केलं जातं आहे। आणि शोषण करत असताना जर पोलीस प्रशासन साथ देत नाही, महिला आयोग साथ देत नाही, कलेक्टर साथ देत नाही, कारण त्या महिलांनी अनेक वेळा कंप्लेंट केलेली आहे की आमची दाद कोणीतरी घ्या। पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे की आमची तक्रार जी आहे ती घ्या, आमच्यावरती अत्याचार अन्याय होतोय। आम्ही तिथे कामगार आहोत आणि कामगार आम्ही परमनंट आहोत, असं पण नाही की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामगार आहोत, आम्ही परमनंट कामगार आहोत। आम्ही दलित आहोत, आम्ही साफसफाई करणारे कामगार तिथे आहोत, शिपाई कामगार आहोत, आणि आमचं अशा प्रकारे शोषण केलं जातंय। जे प्रस्थापित लोक आहेत, ज्या संस्थेचे जे मेन अधिकारी आहेत, ते अधिकारी महिलांचं शोषण केलं जात आहे, बलात्कार केला जातोय महिलांची। इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर त्या महिलांचं जर शोषण केलं जात आहे, म्हणजे हे कितपत बरोबर आहे? आणि ती घटना जेव्हा महिला आयोगाकडे त्या महिला घेऊन गेल्या, तर महिला आयोगाच्या काही त्यांचे जे नातेसंबंधी आहे, त्यांनी काही देणं घेणं करून ते जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस प्रशासन त्यांच्यावरती दबाव टाकत आहे, त्यांना बोलत असे, जावा तुम्ही कुठे जायचे तिकडे जा, तुम्हाला न्याय भेटणार नाही। ती संस्था आहे ती प्रस्थापित लोकांची आहे, त्यामुळे दलित महिलांना, दलित बांधवांना न्याय भेटत आहे। आणि त्या ज्या महिला आहेत, त्या महिलांच्या सुरक्षेसाठी, त्या महिलांना मदत करू म्हणून जे तिथले कर्मचारी आहेत, मग ते शिपाई कामगार असो किंवा तिथले शिक्षक आहेत, त्या महिलांना मदत करतात आहे म्हणून त्यांची बदली केली जात आहे, त्यांना कामावून काढले जात आहे, त्यांना पगार त्यांचं रखडवलं जात आहे। का तर तुम्ही महिलांचा साथ का देताय म्हणून त्यांचं शोषण केलं जात आहे, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे। आणि महिला आयोगाच्या तर महिला रुपाली चाकणकर यांच्याकडे कंप्लेंट जाऊन सुद्धा काही कारवाई झाली नाही। आपल्याबरोबर अशा महिला पीडित आहेत, तर तुम्ही त्यांचं ऐकू शकता। प्रथमतः आपलं जे आहे तर किती दिवस झाले आपल्याला हे आंदोलन? माझं नाव मीना दळे। मी 91 पासून पुणे विद्यार्थी गृहामध्ये काम करते, सफाई कामगार म्हणून। आणि 2018 पासून माझ्यावर हे अन्याय चालू आहे। मी वारंवार तक्रारी केल्या आहेत। माझी साडी धरून ओढण्यात आली होती, मला हात धरून ओढण्यात आलं होतं। मी 100 नंबरला फोन लावलेले, माझ्याकडून शरीर सुखाची मागणी केलेली, तरी मी आतापर्यंत लढतच आहे। मला काही न्याय मिळत नाही आहे। मी सगळ्यांकडे जाऊन आले आहे। आता आंदोलनाला पण आम्ही थांबलो आहे। तिथं चॅरिटी कमिशनर वगैरे कोणी आम्हाला दाद देत नाही, आमचा कोणी मागण्या ऐकून घेत नाही, साधं आमच्याकडे कोणी लक्षही देत नाही आहे। पोलीस येतात, फोटो काढून जातात। आमचे सर जे आहेत आम्हाला साथ देणारे, आमच्या पाठीमागे उभे राहिलेले शिंदे सर आमचे, ते एवढे वयस्कर असून ते आज आम्हाला साथ देतात, तर मग हे लोक का देऊ शकत नाही आम्हाला? हे का खोट्या लोकांचं ऐकतात? हे तर डायरेक्टर पण नाही पुणे विद्यार्थी गृहामध्ये, सहजपणे घुसखोर घुसलेले लोक आहेत। यांना कुठलंही परमनंट लेटर नाही, यांना कुठलीही मान्यता नाही आहे, हे असेच घुसले आहात। आणि आम्ही परमनंट लोक असूनही वारंवार आमच्यावर अत्याचार केला जातो। यांच्यावर पास्कोचे गुन्हे दाखल आहात, यांच्यावर अनेक महिलांचे गुन्हे दाखल आहात। यांनी शिक्षक सोडले नाही, यांनी छोट्या मुली सोडल्या नाही, यांनी छोटे मुलं सोडले नाही। हे लोक आहे तरी कोण मग? यांना का हे गव्हर्नमेंट पाठीशी घालते? मेन म्हणजे चॅरिटी कमिशनर, यांच्याकडे वारंवार तक्रारी आम्ही केलेल्या आहेत। यांच्यावर का गुन्हे दाखल होत नाहीये? यांना का कारवाई करत नाही लोक? कशासाठी करताय? तुम्हाला पैसा भेटतो। आमची संस्था फार मोठी आहे आणि ही संस्था म्हणजे अक्षरशः भीक मागून मोठी केलेली आहेत, पण तिथं असे चोर घुसलेले आहेत आता की ते भयानक भ्रष्टाचार करतात। अनाथ आहात म्हणतात, मग अनाथ लोकांकडे 40-40, 50-50 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून?
यांच्या मुलाकडे 50-50 लाखाच्या गाड्या, यांचे 5-5, 6-6 हॉटेल आहेत. यांचं अत्यंत प्रॉपर्टी संस्थेची यांनी बळकवलेली आहेत. आम्ही न्यायासाठी भांडतो, आमच्यावर दबाव येतो. विखे पाटलांचा दबाव आहे. पोलीस लोक म्हणतात तुम्ही इथे बसू नका, तुम्ही मशानभूमीत जाऊन बसा. आम्ही मशानभूमीतही तयार आहात, का तर आम्ही खऱ्याने वागतो, आम्ही खरी लढाई लढतो. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर उभं आहात आणि राहणार आहात. त्यांच्या समोर प्रतिपादन करून सांगते, ह्या लोकांना सोडू नका, ह्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढा, अन्यथा तुमच्या महिला, तुमच्या आया सुरक्षित राहू शकत नाही. माझी ही गव्हर्नमेंटला कळकळीची विनंती आहे. आपल्यासोबत आहे जे ज्येष्ठ आहे, खरोखरच त्यांचं विषय खरोखरच आहे. तर सविस्तर ते काय बोलणार आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे? मी अंबादास शिंदे, संस्थापक अध्यक्ष, प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, तसेच भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य, त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. 3 नोव्हेंबरपासून हे आमचं धरणं आंदोलन उपोषण चालू आहे. पुण्यामधील एक नामांकित संस्था पुणे विद्यार्थी गृह 1909 साली स्थापन झालेली आहे. 116 वर्ष झालेली आहेत. आणि या संस्थेमध्ये, संस्था मोठी आहे, नामांकित आहे, एकूण 60 शाखा आहेत, 9000 विद्यार्थी आहेत, वार्षिक उलाढाल कमीत कमी 100 कोटी आहे. आणि या संस्थेचा कारभार जे करतात, जे ट्रस्टी बनवतात, पदाधिकारी बनवतात, त्यांना कुणाचीच मान्यता नाही, चॅरिटीची मान्यता नाही, मंजुरी कुणाचीच नाही. आणि असे लोक गेल्या 14-15 वर्षापासून कामकाज करतात. जवळजवळ या संस्थेमध्ये 1500 कोटी रुपयाचा गैरव्यवहार, भ्रष्टाचार झालेला आहे. आणि याच्या विरोधात, त्यांच्या कारभाराच्या विरोधात कुणी बोललं की त्याला कामावरून कमी करायचं, निलंबित करायचं, त्याला पगार द्यायचा नाही, त्याचं शोषण करायचं, महिलावरती अत्याचार करायचे, अशा अनेक प्रकारे त्या संस्थेमध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, शोषण चालू आहे. आणि म्हणून आज 28वा दिवस आहे की आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन उपोषण करत आहोत. आम्हाला प्रतिसाद कलेक्टर, चॅरिटी कमिशनर यांच्याकडून मिळतो, पण म्हणावा तसा नाही. कारण हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे. हे सगळे पैसेवाले आहेत. जे कुणी आवाज उठवतील त्यांना बॅगा घेऊन जातात, आणि बॅगा घेतल्या की ते लोक गप्प बसतात. म्हणून प्रश्न सुटायला उशीर लागतोय, वेळ होतोय. पण आमचं हे उपोषण बेमुदत आहे. आमचे प्रश्न सुटेपर्यंत, न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे. झालं.